आघाडी शासनाच्या मंत्रिमंडळात माननीय खासदार अशोकराव चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार सांभाळला। त्यांच्या कारकिर्दीत संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारला, प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला। विशेषतः धर्माबाद तालुक्यातील जिल्हा प्रमुख माननीय राज्य मार्गाची दुर्दशा सांगण्यापलीकडे होती। सोबत जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांबाबत तर न बोलण्यापलीकडेच होतं। अशोकरावजींनी नांदेड, माळकवठा, बळेगाव, कारेगाव, बाभळी फाटा व धर्माबाद, नायगाव, बाळापूर, बासर हा गोदावरी काठावरून बासरला नांदेडला जोडणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा अद्ययावत तंत्रज्ञानाने एडीबी बँकेच्या अर्थसहाय्याने बनवला। हा जिल्हा प्रमुख माननीय 93 कंत्राटदारांनी वेळेच्या आत अत्यंत उत्कृष्ट बनवला। यात सीसी रोडवरून प्रवास करताना शेतकरी, व्यापारी, शालेय विद्यार्थी, दूधवाले, फुलवाले, रुग्ण, वृद्ध प्रवासी सुखावले आहेत। आवश्यक ठिकाणी तीव्र वळणावर पोलादी कठडे, रोड सिग्नल पाट्या, दर्शक पाट्या व प्रवाशांसाठी अद्ययावत निवारे, सौर ऊर्जेवरील दिवे, गावाच्या नावाच्या पाट्या उभारल्या, त्यामुळे प्रवासी आनंदले आहेत। पण बळेगाव, राहेर, बाभळी, सिरज, खोड व बेल्लूर गोदावरी पुलावरील कठड्यांचे लोखंडी पाईप चोरणाऱ्या टोळ्यांना अत्यानंद झाला आहे। या टोळ्यांनी आपला मोर्चा प्रवासी निवाऱ्यावरील लोखंडी व सिमेंट पत्रे चोरण्याकडे वळवला आहे। सुरुवात रोशनगाव पाटी, चिकना पाटी, सायखेड फाटा। खरे तर हा निवारा भरवस्तीत आहे, शिवाय चोळाखा व इतर निवाऱ्यापर्यंत वळविला आहे। रोशनगाव, चिकना, चोळाखा इत्यादी प्रवाशांना उन्हात पावसात आसरा ठरणारा निवारा हिरावून नेला। तरी खात्यांनी कार्यान्वयन सदरील कंत्राटदारांकडून लवकरात लवकर निवाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होती। तरी कार्यवाही अभियंता भोकर यांनी याकडे लक्ष द्यावे। अभियंता खाते धर्माबाद यांनी संबंधित पोलीस स्टेशनला लेखी कळवून खबऱ्यांमार्फत माहिती काढून अशा टोळ्यांचा बंदोबस्त करायला बाध्य करावे अशी मागणी प्रवासी संघटना धर्माबाद तर्फे शंकरराव जाधव, रोशनगावकर यांनी केली आहे। अनंतोजी कालिदास, नांदेड। न्यूज एक्सप्रेस करिता अनंतोजी कालिदास, नांदेड यांची रिपोर्ट।